गेल्या 4 दिवसांपासून मुसळधार पाऊस सुरू असल्यामुळे अनेक ठिकाणी दरड कोसळण्याचे प्रकारही चालूच आहेत। गोवा बेळगाव महामार्गावरील गोवा हद्दीत असणाऱ्या अनमोड घाटात गुरुवारी सकाळी 7 वाजता दूधसागर मंदिराच्या 1 किलोमीटर खालच्या बाजूला दरड कोसळल्याने वाहतूक ठप्प झाली होती। मैं बोलो इधर रास्ता कितना बजे से बंद है अभी? 8:20 से। अब पूरा ये नीचे आ गया पूरा। हाँ, स्लाइड बंद हुआ हो गया रास्ता। अब पूरा बंद है। आज 8:20 से तुम लोग इधर है? हाँ, इधर है। ओके ओके। तुम किधर जा रहे हो? हम कर्नाटक। अभी जा रहे, कौन सा गाड़ी लेके जा रहे हैं? बस हाँ, ये गाड़ी लेके जा रहा है। तो किती झाले अनमोड गाडा? लँडस्लाइड झाली आणि गोयच्यान फोणे वता कितल्यांक सुमार जाली? 7:30 सुमार जाली। जेसीबी आमचे ऑपरेटर बी कोण नासल्या कारणान मातसो लेट जालो। रोखडेच जेसीबी आमी व्हील लोडर हाडला, जेसीबी आनी ऑन द वे आसा, ट्रकली ऑन द वे आसा। आतां आमी क्लियर करतले इमिजिएटली लोकांक। म्हणजे 7:30च्यान हांगा बंद आसा टोटल? हय। ती नाव की सर? हांवें नांव श्रद्धा परवार, अटॅक इंजिनियर, सब डिविजन 1 ऑर्डिनरी 15 नॅशनल हायवे। सर आनी हेज्याय सगळे लँडस्लायड बारीक बारीक जाल्या तेन्ना ती बी कसो? मॅक्झिमम पावस पडला न्ही, सो ते सस्पेक्टेड टू लँडस्लायड, सो ते आमी रोखडेच हे काडटात, रिमूव करतात। हांगा जेन्ना लँडस्लायड जाल्यार ती वयर एक डेंजर झोन आसा झाड पडपाचें, तेन्ना तेजेर बी कशें कितें करतले? ना, हे लँडस्लायड हे 90% आसा, हेका कोणी डिस्टर्ब बी केल्लो नाशिल्लो आनी झाड हे पयलीं पासून आसा। आतां तें झाड पडटा जाल्यार आमी मागीर काडटले। आनी बारीक बारीक सकयल जाल्यार त्यो बी क्लियर करतले? तर कुळे पोलीस स्थानकाचे निरीक्षक शगुन सावंत तसेच फोंडा ट्रॅफिक पोलिसांचे निरीक्षक कृष्णा सिनरी यांनी आपल्या सहकाऱ्यांसोबत जाऊन सदर दरड हटवून सायंकाळी 4 वाजेपर्यंत वाहतूक सुरळीत केली। परंतु सतत पडणाऱ्या मुसळधार पावसामुळे या मार्गावर अतिदक्षतेचा इशाराही देण्यात आला आहे। तर याचबरोबर कॅसल रॉक पासून दूधसागर धबधब्यापर्यंतच्या लोहमार्गावर प्रचंड पाऊस पडत असल्याने लोहमार्गावरही दरड कोसळण्याबाबतच्या दक्षता घेण्यात येत आहेत। तर सतत पडणाऱ्या पावसामुळे अनेक खेडोपाड्यातील ब्रिजेस भरल्यामुळे अनेक खेड्यातील लोकांचा संपर्कही तुटला आहे।